पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आरतीमध्ये सहभाग घेतला। सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दास यांनी मोदींचं स्वागत केलं। पंतप्रधान मोदींनी या प्रसंगी मराठमोळा पोशाख परिधान केला होता। दरम्यान मोदींनी चंद्रचूड यांच्या घरी जाण्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया। मराठी माणसाच्या दृष्टीने या भारताच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणसाची नियुक्ती होते ही गौरवाची गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट आहे। परंतु अशा व्यक्तीवरती नरेंद्रजी मोदी गणेशाचं दर्शन घ्यायला त्यांच्या घरी गेले म्हणून टीका करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे, मराठी अस्मितेचा अपमान आहे। आणि यामुळे समस्त मराठी जनतेतर्फे मी त्यांचा निषेध करतो आणि संजय राऊत राजकारणासाठी या थराला जातील याची खरोखरच त्यांच्या भूमिकेबद्दल कीव वाटते। चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश आहेत। नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत आणि प्रधानमंत्री किती जणांच्या घरी गणेश उत्सवासाठी गेले हे काय माझ्याकडे माहिती नाही, पण सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले, आरती करतायत दोघे, त्यांच्या दोघांतला संवाद हा पाहण्यात आला। प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतोय मग आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे। संजय राऊत उर्फ उद्धव ठाकरे यांनी त्याची टीका केली, हे अवमान जे आहे हे गणरायाचा आहे, गणेश भक्तांचा आहे। संजय राऊत उद्धव ठाकरेंना भीती कुणाची वाटते? अमित शहाची, नरेंद्र मोदीची, मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची, की भीती गणरायाची वाटते? महाराष्ट्र गणरायाचा अवमान सहन करणार नाही। दरम्यान विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपावरून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काही सवाल उपस्थित केलेत, पाहूयात ग्राफिक्सद्वारे। पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानावरील बाप्पाची आरती केली। यावरून अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली जणू आभाळ कोसळलं। फरक फक्त इतकाच आहे की आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे। पण गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान मोदीजी गेले तर इतका गजब का? हिंदुत्वाला विरोध करता करता आता गणपती आणि गौरी महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी?